तर आज आपण बघणार आहे क्लास 5th चॅप्टर नंबर 12 पेरिमीटर आणि एरिया, त्यातला प्रॉब्लेम सेट बघणार आहे आपण 50. ओके, बघा फर्स्ट क्वेश्चन काय म्हटलं आहे, द लेंथ ऑफ द साइड ऑफ ईच स्क्वेअर इज गिवन बिलो अँड फाइंड द एरिया. ओके, आपल्याला काय करायचं तर एचा एरिया फाइंड आउट करायचा. कशाचा तर पर्टिक्युलर सांगितलं की स्क्वेअरचा. आता आपला स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय आहे तर लेंथ ऑफ साइड आणि लेंथ ऑफ साइड. सिम्पली काय करायचं आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायची आणि आन्सर काढायचा. बघूया फर्स्ट काय दिलं आपल्याला स्क्वेअरचा 12 मीटरचा दिला आहे. काय दिलं आपल्याला हा स्क्वेअर कितीचा दिला आहे तर 12 मीटरचा दिला आहे. मग आपला फॉर्म्युला काय द एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ दी लेंथ. आपला फॉर्म्युला आहे काय तर द एरिया ऑफ द स्क्वेअर किती आहे तर लेंथ ऑफ साइड मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ साइड, म्हणजे साइड मल्टिप्लाय बाय साइड आपला फॉर्म्युला आहे. व्हॅल्यू पुटअप करायचे इज इक्वल टू किती येणार तर 12 मल्टिप्लायड बाय 12, किंवा आपण 12चा स्क्वेअर जरी केला तरी आपला आन्सर किती येणार तर 144 स्क्वेअर मीटर आपला आन्सर येणार. ठीक आहे. सेकंड बघा 6 सेंटीमीटर दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे काय तर आपला हा स्क्वेअर किती आहे तर हा 6 सेंटीमीटरचा आहे. सिम्पली एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू काय तर लेंथ ऑफ साइड मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ साइड. व्हॅल्यू पुटअप करा 6 मल्टिप्लायड बाय 6, म्हणजे आपला आन्सर किती येणार तर 36 स्क्वेअर मीटर आपला आन्सर येणार आहे. थर्ड बघा 25 मीटर दिलेला आहे. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार तर लेंथ ऑफ साइड मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ साइड, म्हणजे काय तर व्हॅल्यू काय करणार तर 25 मल्टिप्लायड बाय 25, म्हणजे आपला आन्सर येणार आहे 625 स्क्वेअर मीटर. फोर्थ बघा 18 सेंटीमीटर दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. आता 18 सेंटीमीटरमध्ये काय दिलं आहे तर एरिया ऑफ स्क्वेअर काय राहतो आपला तर लेंथ ऑफ साइड मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ साइड, म्हणजे काय तर 18 मल्टिप्लायड बाय 18, म्हणजे आपला आन्सर काय येणार तर 324 स्क्वेअर मीटर येणार आहे. क्वेश्चन नंबर 2 बघूया. Find the cost of 1 square meter of a plot of land is 900 rupees and find the total cost of plot of land that is a 25 meter long and 20 meter broad दिलेली आहे. म्हणजे आपला इथे सरळ सरळ काय तर रेक्टँग्युलर आहे. ओके, कारण की आपल्याला दिलं काय तर लेंथसुद्धा दिली आहे आणि ब्रिथसुद्धा दिली आहे, म्हणजे आपण काय पकडू की तो प्लॉट आहे तो काय तर हा रेक्टँग्युलर शेपचा आहे आपला. बघा काय दिलं आपल्याला लेंथ दिलेली आहे 25, ओके, आणि ब्रिथ दिलेली आहे आपली किती तर 20. ओके, आपण व्हॅल्यू पुटअप करून घ्या. आता लेंथ ऑफ दी लँड किती दिलेली आहे तर ती इथली 25 मीटर आणि ब्रीथ ऑफ दी लँड किती आहे तर 20 मीटर दिलेली आहे. बघा एरिया ऑफ प्लॉट इज इक्वल टू लँड, एरिया ऑफ प्लॉट ऑफ लँड काय तर दिलं आपल्याला एरिया कशाचा फाइंड आउट करायचा तर लँड लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ येणार आहे. नंतर व्हॅल्यू पुटअप करा 25 मल्टिप्लायड बाय येणार आहे 20, म्हणजे आपला आन्सर किती येणार तर इथे 500 स्क्वेअर मीटर आपला आन्सर येणार. म्हणजे द कॉस्ट ऑफ दी 1 स्क्वेअर मीटर प्लॉट अँड किती दिलेली आहे आपल्याला ते दिलेली आहे 900 रुपीज दिलेली. ओके, म्हणजे द कॉस्ट ऑफ दी 500 स्क्वेअर मीटर ऑफ प्लॉट किती येणार आहे तर सिम्पली 900नी मल्टिप्लाय करायला आपल्याला तर 500 नाही. जर आपण 9 मल्टिप्लाय 5 केलं तरी आपला आन्सर किती येणार तर 45, आणि राहिलेले काय तर सगळे झिरो इथे देऊन द्यायचे आपले, म्हणजे किती आन्सर येणार आपलं 4,50,000 आपला आन्सर येणार. म्हणजे कॉस्ट ऑफ द लँड किती येणार तर 4,50,000 आपला आन्सर येणार आहे. क्वेश्चन नंबर द साइड ऑफ स्क्वेअर इज 4 सेंटीमीटर अँड द लेंथ ऑफ द रेक्टँगल इज 8 सेंटीमीटर and its width is 2 centimeter and find the perimeter of the area of both figure. बघा काय काय दिलं आपल्याला स्क्वेअर सुद्धा दिले आणि रेक्टँगल सुद्धा दिलेलं आहे. तर आपल्याला याचं काय करायचं आहे तर पेरिमीटर अँड एरिया दोन्ही याचा फाइंड आउट करायचा. तर बघा काय करायचं आपल्याला आधी आपण करूया स्क्वेअरचा. पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आपल्याला तर 4 मल्टिप्लाय लेंथ ऑफ दी वन साईड घेतलेली आपण काय घेतलं तर 4 मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ दी वन साईड, म्हणजे काय तर 4 मल्टिप्लायड बाय 4, कारण की आपल्याला 4 दिलेला आहे एक साईडचा, एका साईड दिलेली आहे आपल्याला, म्हणजे 4 मल्टिप्लाय 4 घेतलं आपण. किती येणार आपल्याला तर इथे येणार 16 सेंटीमीटर. ओके, नंतर एरिया ऑफ स्क्वेअर फॉर्म्युला काय तर आपल्या एरियाचा लेंथ मल्टिप्लाय बाय लेंथ. ओके, म्हणजे काय येणार 4 मल्टिप्लायड बाय 4 येणार आहे, म्हणजे आपला आन्सर किती येणार तर तिथे सुद्धा 16 स्क्वेअर सेंटीमीटर आपला आन्सर येणार आहे. मग काय द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर किती निघाला तर आपला 16 सेंटीमीटर अँड एरियाज किती निघाला आहे तर आपला 16 स्क्वेअर सेंटीमीटर निघाला आहे. मग काय द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल किती काढायचं आपल्याला तर तो दिलेला आपल्याला 20 सेंटीमीटर आणि एरिया ऑफ किती दिलेला आहे तर 60 सेंटीमीटर स्क्वेअर दिलेला आहे. आता पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काढायचं आपल्याला फॉर्म्युला काय आपल्याला आपला फॉर्म्युला काय आपल्याला तर 2 मल्टिप्लाय बाय लेंथ प्लस 2 मल्टिप्लाय बाय ब्रीथ आहे. सिम्पली व्हॅल्यू पुटअप करायचं आहे 2 मल्टिप्लायड बाय लेंथ किती आहे तर 8 आणि प्लस 2 मल्टिप्लायड बाय ब्रीथ आहे आपली 2, म्हणजे किती येणार तर येतो आपला 16 सेंटीमीटर आणि 2 2 येतो आपला 4 सेंटीमीटर. टोटल केली किती येते तर 20 सेंटीमीटर आपला आन्सर येते. ओके, नंतर बघा एरिया ऑफ रेक्टँगल काय तर इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ. लेंथ किती आहे तर लेंथ किती आपलं तर 8 आणि ब्रेथ किती आपले 2, सिम्पली किती येणार आन्सर आपलं तर 16 स्क्वेअर सेंटीमीटर आपला आन्सर येणार. विल बी द लेबर कॉस्ट ऑफ अ लेईंग ऑन द फ्लोर ऑफ अ असेंब्ली हॉल दॅट इज अ 16 मीटर लॉंग अँड 12 मीटर वाईड. इफ द कॉस्ट ऑफ द laying 1 square meter is
80 रुपीज. बघा आपल्याला काय करायचं तर याची कॉस्ट फाइंड आउट करायची की लेबरला किती द्यावं लागेल. बघा काय दिलं आपल्याला, द लेंथ ऑफ दी हॉल किती दिली आहे तर 16 मीटर दिलेली आहे आणि लेंथ ऑफ दी हॉल किती आहे तर आपली ब्रीथ किती आहे आपली हॉलची तर दिली आहे आपल्याला 12 मीटर दिली आहे. असेंब्ली किती दिलेली आहे हॉलची तर दिलेली आहे आपल्याला लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ करायची आहे. म्हणजे व्हॅल्यू पुट अप करा 16 मल्टिप्लाय बाय 12 म्हणजे आपला आन्सर 192 स्क्वेअर मीटर येणार आहे. म्हणजे द कॉस्ट ऑफ दी काय तर लेईंग किती दिलं आपल्याला 1 स्क्वेअर मीटरची व्हॅल्यू किती दिली आहे तर 18 रुपीज पर दिलेली आहे. ओके मग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तर आपण जे आन्सर काढलेला आहे त्याला सिम्पली मल्टिप्लाय करायचं 18 म्हणजे आपला आन्सर किती येणार तर 15,316. म्हणजे द कॉस्ट ऑफ द लेईंग द फ्लोअर ऑफ दी काय तर असेंब्ली हॉल इज 15,316 आपली काय येणार तर टोटल. बघूया काय दिलं आहे. The picture alongside show a 1 square and find how many square with the same measure will be fit in the empty space in the figure. बघा काय दिले होतं बघा इथे स्क्वेअर दिले आहेत काय आणि इथे सुद्धा मधात एक एम्प्टी जागा सोडलेली आहे आपल्या म्हणजे खाली जागा सोडली आहे तर आपल्याला इथे सांगायचं की टोटल स्क्वेअर किती बसतील आपल्याला त्या जागेत. तर बघा काउंट करून घेऊ आपण कसं करू शकतो तर आधी आपण जिथे आपल्याला स्क्वेअर दिले आपण ते काउंट करू 1 2 3 4 5 6 टोटल किती येतात तर इथे 6 येतात. ओके जर आता आपण स्केलनी जर इथे मेजर करून घेतलं तर आपल्याला इथे किती टोटल स्क्वेअर बसतील ते सुद्धा आपण काढू शकतो. म्हणजे किती येणार तर इथे सुद्धा 1 2 3 4 5 6 म्हणजे टोटल किती स्क्वेअर झाले तर आपले इथे तसं केलं तर आपल्याला किती इथे तर टोटल येतील 12 कारण की हे जे आहेत आपले 6 आणि आपण जे आता काढले आहेत ते 6 आहेत आपले. बघा आता इथे बघूया काय तर द एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू काय तर आपला लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ. बघा लेंथ मल्टिप्लाय बाय करायची आपल्याला ब्रेथने मग किती येणार तर 4 मल्टिप्लाय बाय 3 ही झाली आपली लेंथ. ओके आणि ही झाली आपली ब्रेथ म्हणून काय घेतलं आपण तर 4 मल्टिप्लाय बाय 3 घेतलेला आहे. म्हणजे आपला आन्सर किती येणार तर 12 स्क्वेअर युनिट्स येणार आहे. ओके मग 6 स्क्वेअर आर काय म्हटलं शो इन द फिगर आपल्याला काय दिले तर 6 स्क्वेअर आपल्याला दिसत आहेत की टोटल 6 स्क्वेअर आहेत त्याच्यात म्हणून काय केलं आपण तर 12 - 6 म्हणजे किती येतात तर 6 स्क्वेअर युनिट्स आपले याच्या आतमध्ये येणार आहेत ते आपण आधीच बघितलं आहे. ओके बघूया डिवाइड द फिगर गिवन अलॉंग साइड इंटू 4 पार्ट्स in such a way that the area of a shape of each pair is the same and color the part with a different color. काय करायचं आपल्याला इथे डिफरंट कलरमध्ये आपल्याला त्याला डिवाइड करायचं होतं की हे याच्यात किती बसतात. तर बघा काय दिलं आपल्याला तर एरिया ऑफ गिवन फिगर किती दिले आहे तर 12 स्क्वेअर युनिट दिलेले आहेत. ओके 12 किती आहेत तर याच्यात टोटल बॉक्सेस आहेत आपले. ओके नंतर बघा काय करायचं त्याला सिम्पली 12 डिवायडेड बाय किती युनिट दिले तर आपल्याला 4 युनिट दिले आहे. बघा किती आहेत तर 1 2 3 4. ओके आपण काय केलं त्याला सिम्पली 4 मध्ये डिवाइड केला. हे झाला एक पार्ट आपला हा झाला आपला दुसरा पार्ट आणि हा झाला आपला तिसरा पार्ट आणि हे कसे तर 4 4च्या पेअरमध्ये आहेत. ओके म्हणून आपण घेतलं 4. मग आपण 4नी जर 12ला डिवाइड केलं तर आपला आन्सर किती येणार तर 3 स्क्वेअर युनिट आहेत. म्हणजे आपण किती पार्ट केले तर त्याचे 3 पार्ट केले आहेत. हा झाला 1 पार्ट नंतर हा झाला आपला 2 पार्ट्स आणि हा झाला आपला 3rd पार्ट. ओके असे 3 पार्ट्स